नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत एक सुंदरसा लेख, पर्यांचा परिसर. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. या लेखाची सुरुवात करताना सर लिहितात, एकदा महर्षी टॉलस्टॉयने मॅक्सिम गॉर्कीला विचारलं, तुला हॅन्स अँडरसनच्या परिकथा आवडतात काय? नंतर विचारमग्न होऊन तो म्हणाला, परिकथांचे रशियन भाषांतर मी वाचलं होतं. नंतर 10 वर्षांनी ते पुन्हा वाचून काढलं आणि मला जाणीव झाली की हॅन्स अँडरसन जीवनात किती एकटा होता. अगदी एकटा. तो भटक्या होता आणि म्हणूनच एकटा होता. हॅन्स अँडरसनच्या बापाने त्याला समजावून घेतलं, पण त्याच्या मरणानंतर तो त्याची आई असूनही पोरका झाला. इथूनच त्याच्या परिकथेतल्या जीवनाला सुरुवात होते. निराधार हॅन्स एकटाच नशीब शोधायला या उघड्या जगामध्ये निघाला. तो म्हणायचा, दुष्ट पऱ्यांनी मला निराधार आणि निराश्रय केलं, पण त्यांनीच त्याला राजवाड्यातही नेलं. डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक याच्या आश्रयाला तो राहिला. तिथे त्याने मन लावून अध्ययन केलं. साऱ्या युरोपभर त्याने प्रवासही केला. वन, प्राणी आणि पक्षी यांच्या जगामध्ये तो रमला. स्वतःभोवती त्याने एक आगळं वेगळं पर्यांचं जग निर्माण केलं होतं. तो जगतविख्यात परिकथाकार झाला, जगातला तो पहिला परिकथाकार. आणि आयुष्याच्या शेवटी तो म्हणाला, चांगल्या पर्यांनी माझं जीवन आनंददायी केलं, माझ्या हातून परिकथा लिहून घेतल्या. सर म्हणतात, मला नेहमी वाटायचं, खरंच पर्यांचं खरंखुरं जग अस्तित्वात असावं का? माझं सारं आयुष्य जंगलामध्ये गेलेलं, पण मी चुकूनही कधी हातामध्ये बंदूक धरली नाही. शिकाऱ्याच्या बंदुकीला जंगली जनावरं तर बळी पडतातच, पण आपल्याला न दिसणारी छोटी छोटी माणसं ही हकनाक बळी पडत असावीत. मला आठवतं ते परीचं गाणं, अप द एअरी माउंटेन, डाऊन द रशी ग्लॅन, वी डॅन्ट गो अ हंटिंग फॉर फिअर ऑफ लिटल मॅन. नवेगाव बांधावरील माझ्या निवासस्थानी माझी मुलगी छाया कित्येकदा घरासमोरच्या आवळीच्या झाडाखाली तासनतास एकटीच खेळत असे. कित्येकदा स्वतःशीच तिची गुणगुण अथवा बोलणं झाले. दुर्दैवानं तिच्या वयाच्या सोबती, सवंगडी यांची साथ तिला जंगलात कधीही मिळाली नाही. मी तिला एकदा सहज विचारलं होतं, अगं तू कोणाशी बोलत असतेस, तुला वेड तर लागलं नाही ना? तर ती हसत बागडत म्हणाली, कुणाशी म्हणजे काय, मी पर्यांशी बोलते. आपल्या घरामागच्या उंच पहाडातल्या जंगलातून त्या रोज माझ्या बरोबर खेळायला येतात. कधी झाडावरची बोरं, तर कधी एरुण्या, तर कधी करवंद तोडायला त्या मला मदत करतात. त्यांना आपल्या मोरांच्या पिलांशी खेळायलाही फार आवडतं. असं कशा दिसतात त्या, मी विचारलं. तेव्हा ती म्हणाली, हॅन्स अँडरसनच्या परिकथेतल्या पर्यांसारख्या. त्यावेळी छाया 4थीमध्ये होती. तिच्या वाढदिवशी मी हॅन्स अँडरसनच्या परिकथेचा संच तिला भेट दिला होता. ती मन लावून अभ्यास करी, पण जंगलात तिच्या शिक्षणाची आबाळ झाली. पाठीला पुस्तकांचं न पेलवणारं ओझं टांगून भुरू भुरू हवेमध्ये केस उडत असलेली चिमुरडी छाया जंगलातल्या वाटेने शाळेतून 2-3 किलोमीटरचं अंतर चालत येत असल्याचं दृश्य मी अजूनही विसरलो नाही. लहान मुलं खोटं बोलत नाहीत असं असलं तरी मला हे सारं तिच्या मनाचे खेळ असावेत असं वाटलं. ती गोष्ट नंतर मी पार विसरून गेलो. छायाचं एकटीनं खेळणं चालूच होतं. नंतर काही वर्षांनी यॉर्कशायर इथल्या दोघी बहिणींची एक सत्यकथा वाचण्यात आली. 1920 साली स्ट्रँड या ख्यातनाम इंग्रजी मासिकामध्ये पहिल्यांदा पर्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. 1917च्या वसंत ऋतूत एल्सी आणि फ्रान्सिस ग्रिफिथ या अनुक्रमे 16 व 10 वर्षांच्या मुलींनी पर्यांबरोबर मैत्री जोडली. त्या त्यांच्याबरोबर कॉटिंग्लेतल्या घरामागच्या अरुंद दरीमध्ये खेळत असत. नवीन सवंगड्यांविषयी त्या दोघींनी आपल्या आईवडिलांना सांगितलं, पण त्यांनी त्या मुलींवर विश्वासच ठेवला नाही. एल्सीने वडिलांचा कॅमेरा घेतला आणि चक्क आपल्याबरोबर खेळणाऱ्या बागडणाऱ्या पर्यांचे फोटो खेचले. ते स्ट्रँडमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. लोकांचा त्यावर विश्वास बसेना. अनेक निष्णात छायाचित्रकारांनी ती छायाचित्र आणि निगेटिव्ह तपासले. त्यात कुठलाही तांत्रिक दोष नव्हता. परंतु पर्या या जगामध्ये अस्तित्वात नसताना ही छायाचित्र मिळाली कशी याचं कोडं काही उलगडत नव्हतं. यात काहीतरी लबाडी आहे असं अनेक जिज्ञासूंना वाटायला लागलं. शेवटी
प्रख्यात गुप्त पोलीस अधिकारी सर आर्थर कॉनन डॉयल यांची या प्रकरणी चौकशी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली. त्याने दुसरा कॅमेरा घेतला, फोटोग्राफी प्लेटवर ओळखीसाठी खुणा केल्या आणि त्या कॅमेऱ्याने पऱ्यांचे फोटो काढण्यासाठी एल्सीला सूचना दिल्या. एल्सीने पुन्हा पऱ्यांचे फोटो घेतले आणि डॉयलला दाखवले. त्याने पाहिलं, पायांमध्ये लहान बूट, डोक्यांवर निमुळती टोपी आणि पंख असलेल्या पारंपरिक पऱ्या त्यामध्ये दिसत होत्या. डॉयलला आश्चर्याचा धक्का बसला. या अभूतपूर्व घटनेवर त्याने कमिंग ऑफ फेअरीज हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये तो शेवटी म्हणतो, या धरित्रीवर आपल्यासारखंच पऱ्यांचं एक जग अस्तित्वात आहे. हे सिद्ध करता आलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल हे सांगणं कठीण. हे स्वायत्त जग अद्भुत असं आयुष्य जगतं आणि आश्चर्य हे की वातावरणाच्या लहरीतील काही फरकांनी ते आपल्यापासून वेगळं झालेलं आहे. तुम्ही कधी नवेगाव बांधला पहिल्यांदा गेलात की तळ्याकाठी मासे पकडणारा एखादा धीवर तुम्हाला एक गोष्ट ऐकवेल. ती गोष्ट ऐकण्याची इच्छा तुमची असो वा नसो. बरं का साहेब, डोंगरावरच्या उंच शिखराकडे पाहत तो सांगेल, हे मोठं तळं कोलदेवाने बांधलं. त्याला 7 बहिणी होत्या आणि लहान बांधाकडे बोट दाखवून तो म्हणेल, ती पार पाहिलीत? त्या 7 बहिणींनी ती पार बांधली आहे. म्हणूनच तर तिला 7 बहिणींची पार म्हणतात. त्या चिरंजीव आहेत. या तळ्याचं आणि इथल्या जंगलाचं त्या संरक्षण करीत रात्रंदिवस फिरत असतात. 7 बहिणींच्या पारीवर उभं राहिलं की पाठीमागं सुंदर अद्भुत रम्य अशी झिलाण आहे आणि पुढे खोल खोल अफाट पसरलेलं पाणी. तो धीवर पुढं असंही म्हणेल, साहेब, इथे सोन्याची नथ ल्यालेली जलपरी आहे. ज्या धीवराच्या जाळ्यामध्ये ही परी सापडेल त्याचं भाग्य उदयाला येईल. ऐकणारा प्रवासी हे सारं जिज्ञासेने कुतूहलाने ऐकत असला तरी त्याला ते खरं वाटत नाही. तरी पण या तळ्याकाठी राहणारे धीवर हे सारं खरं समजून शतकानुशतकं लोकांना या कथा सांगत असतात. मला मात्र ते इतकं खरं वाटतं. इथल्या झिलाणी काठच्या उंच दरडीवरच्या शिळांवर दिवसा रात्री आणि पहाटे तासनतास एकटा बसून मी पक्षी निरीक्षण केलंय. इथंच मला परमेश्वर रूपी सुंदर पक्ष्यांचं गूढ कळलं आहे. हा परिसर देवराई म्हणून अजूनही अस्पर्श आहे. निर्वंश होण्याच्या भीतीने माणसाच्या कुऱ्हाडी इथपर्यंत अजून तरी पोहोचलेल्या नाहीत. दरेकसा जवळच्या दलदली काठचा दल्लू गोंड तर अहोरात्र परिसाच्या चिंतनात असायचा. तिथल्या गूढ दलदली भोवती फिरणाऱ्या परिसाच्या मागोमाग जायचा. त्याला तिथे अप्सराही दिसायच्या. सदानकदा देवलोकात मग्न असलेला दल्लू एखाद्या जांभळीच्या सावलीत निभ्रांतपणे बसलेला दिसायचा. मी भेटलो की सौम्य असं स्मित करायचा. गॅविन मॅक्सवेलच्या रिंग ऑफ ब्राईट वॉटर ह्या हुदाळ्याविषयीचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. हुदाळ्याच्या निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या निमित्ताने तो समुद्रकाठच्या अति दूर गावातल्या मोठमोठ्या भव्य आणि उजाड निवासस्थानामध्ये एकटाच वर्षानुवर्ष राहिला आहे. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळ्यांकडून त्याने पऱ्यांविषयी ऐकलंय. बरेच काही त्यांनी पाहिलंही आहे आणि अनुभवलंही आहे. ड्रॅव्हनसिक द ब्रदर या ग्रंथामध्ये तो लिहितो, सायंकाळी लावलेलं जाळं काढण्यासाठी एकदा एक कोळी पहाटेच्या काळोखामध्ये समुद्रावर गेला. तिथे कधीही अंधार नसतो. स्वयंभू प्रकाशाने सारा परिसर उजळला होता. त्याने जाळं काढायला सुरुवात केली तेव्हा नेहमीपेक्षा ते जड वाटलं. एखादी मोठी मासोळी सापडली असावी या आनंदातच त्याने जाळं ओढत ओढत काठावर आणलं. पाण्यात बाहेर काढलं. 5-10 फूट लांबीची ही मासोळी नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती. त्या कोळ्याने अगदी जवळून पाहिलं. कमरेपासून वर ती तरुण स्त्री होती, तर तिला खाली माशांचं शेपूट होतं. मातीशी नातं असलेला कोळी कधीही भित्रा नसतो. त्याने त्या स्त्रीला उचलून घरी आणलं. घरी येताच तिची शेपटी गळून पडली आणि समोर एक सुंदर अशी युवती उभी राहिली. तिची गळालेली शेपटी त्याने अडगळीच्या खोलीमध्ये सांभाळून ठेवली. तिने त्यानंतर त्याच्याबरोबर अनेक वर्ष सुखाने संसार केला. तिला मुलं झाली. पण एकदा त्या मुलांपैकी एक जण खेळत खेळत अडगळीच्या खोलीमध्ये गेला असता त्याचा पाय चुकून ते शेपटीवर पडला. आईकडे जाऊन त्याने तिला विचारलं, आई, ही घरातली माशाची शेपटी ग कसली? अरेच्चा, ती तर माझी शेपटी आहे. जलपरी आनंदित होऊन मोठ्याने म्हणाली, माझी फार दिवसांपूर्वी हरवलेली शेपटी.
कशी विसरले मी कोण जाणे. आणि ती एकदा सुद्धा मागे वळून न पाहता थेट समुद्राकडे निघाली. त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही. हे झालं फार पूर्वीचं. त्यावेळी अस्पर्श वनं होती. गावानजीकच्या देवळा इतक्याच पवित्र होत्या. तळ्यामध्ये कमळ फुलत, तिथं पक्षीकुळं आश्रयाला येत. शहराजवळ सुंदर उद्यानं होती. नद्या संथ वाहत, त्यांच्या काठची झाडं आपल्या पाण्यात पडलेलं स्वच्छ प्रतिबिंब पाहून हवेत आनंदाने डोलत असत. समुद्राच्या गाजेचा नादलुब्ध आवाज सुरू वृक्षांच्या पानांतून पाझरत कानी यायचा. खाडीला अद्भुत रम्य गूढ खाजणीच्या जंगलाची हिरवीगार निस्तब्ध अशी किनार होती. वृक्षांना माणसं मानणारे आदिवासी जंगलामध्ये राहत होते. आणि गेल्या 3-4 दशकात हे सारं नष्ट होत चाललं आहे. जंगलं कमी होत आहेत. देवराईचा कोळसा होतोय. खाडी सुकल्यामुळे तिच्या काठची जंगलं नाहीशी होत आहेत. कारखान्यातलं दूषित पाणी नदीतून समुद्राला मिळत आहे. तळ्यातील पाण्याचा उपसा होतोय. सरोवरं आटत चालली आहेत. आभाळ आणि पाताळ कुणाच्या मालकीचं का आहे? ते देखील रेडिओ ॲक्टिव्ह सारख्या प्राणघातक किरणांनी दूषित झालं आहे. हे सारं उद्ध्वस्त होत असताना किती जण व्यथित होत असतील बरं. पण ही सारी व्यथा एका स्त्रीने सायलेंट स्प्रिंग या ग्रंथामध्ये मोठ्या प्रभावीपणे व्यक्त केली आहे. तिचं नाव आहे रॅचेल कार्सन. या ग्रंथाने साऱ्या जगाला परिसराविषयी विचार करायला लावलं आणि अखेर परिसर संरक्षण शास्त्राचा जन्म झाला. पण हे सारं गेलेलं वैभव परत मिळणार का? लाभेलही कदाचित, पण त्याला भगीरथ प्रयत्न हवेत. भस्मासुराची गोष्ट आपल्याला माहिती आहेच. त्याचं वरदानच शेवटी त्याला शाप ठरलं होतं आणि तो नष्ट झाला होता. परिसर या शब्दाची व्युत्पत्ती व्याकरणकार काहीही करोत, पण मला वाटतं पर्यांचा सर तो परिसर. या पर्यांना वाचवा म्हणजे सारा परिसर आपोआपच वाचेल. मित्र हो, पर्यांचा परिसर हा लेख इथे संपतो. हा लेख प्रथमतः 1983 साली जानेवारी महिन्यामध्ये हंस या मासिकामध्ये प्रकाशित झाला होता. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकामध्ये हा लेख आपल्याला वाचायला मिळेल. या लेखाची सखोल माहिती ऋणनिर्देश आणि प्रास्ताविकामध्येही तुम्हाला वाचता येईल. या लेखामध्ये सरांनी जेवढ्या पुस्तकांचा संदर्भ दिला आहे ना, ती सारी पुस्तकं बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वप्रथम जंगलाचं देणं हे पुस्तकही वाचा, हा लेख वाचा आणि त्यानंतर यामध्ये दिलेले संदर्भ ग्रंथही नक्की वाचा. कारण जगभरामध्ये पर्यांचं अस्तित्व हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे आणि त्याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून सरांनी हा लेख लिहिला आहे. या लेखाविषयी आपलं मतही मला नक्की कळवा. कारण चितमपल्ली सरांनी हातचं न राखता हे जंगलाचं देणं भरभरून दिलं आहे. अंतःकरणाचा जिव्हाळा असेल, अनुभवामध्ये जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माला येऊ शकतं याची ही झलक आहे. त्यामध्ये कथात्मकता आहे, काव्यात्मकता आहे, भावनेने ओथंबून आलेल्या क्षणांमधली हुरहुरही आहे. संवेदनशील मनाची स्पंदनं आहेत, तरल सौंदर्यदृष्टी आहे आणि या साऱ्यांमध्ये राहूनही अलिप्त असलेली सरांची चिंतनात्मक वृत्तीही आहे. आपण सोबत मिळून हे संपूर्ण पुस्तक अभ्यासू, पण तुर्तास हा लेख मात्र नक्की वाचा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा कथेसोबत आणि एखाद्या सुंदर पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या लेखावर नक्की चिंतन करा, भरपूर वाचन करा. धन्यवाद.